Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म। शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर। गैर एकदम इल्लीगली त्यांनी आमचं हॉस्टेल हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आम्ही असं होऊ देणार नाही। ट्रस्टीने समाजाला अंधारात ठेवून ही जागा विकलेली आहे आणि ही सेल डीड रद्द व्हावी हीच आमची अपेक्षा आहे। ही चॅरिटेबल कमिशनर जो विकतो तो विकूच शकत नाही। जर चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट ची जागा जर असेल तुम्ही ही विकूच शकत नाही। नमस्कार, मी ओमकार, मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। का हॉस्टेलचं प्रकरण कुठपर्यंत जाऊ शकतं बघा, त्याचं कारण असं आहे की मी आता पुण्यातल्या कलेक्टर ऑफिसला उभा आहे आणि जैन समाजाचा मोठा मोर्चा इकडे संपूर्ण पुण्याच्या मॉडेल कॉलनीमध्ये जी एका पब्लिक ट्रस्टची जागा होती, ती पब्लिक ट्रस्टची जागा बिल्डरने बळकावली असं या सगळ्या लोकांचं यामध्ये म्हणणं होतं। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मी सुद्धा 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता, जो काल तुम्ही सगळ्यांनी बऱ्यापैकी पाहिला। तो आता आमच्या वेबसाईटवर उपलब्ध नाहीये, त्याचं नक्की कारण काय हे मला तुम्हाला सांगायचंय। पण त्याच्या आधी नक्की कशा पद्धतीने घडामोडी घडल्यात, काय झाले काय नाही हे आपण सगळं समजून घेऊ। सध्या या लोकांकडून समजून घेऊ। मित्रा, कुठून आलास? आम्ही संभाजीनगर मधून आलेलो आहे। बापरे, काय झालं? आमच्या हॉस्टेल इथे गैर एकदम इल्लीगली त्यांनी आमचं हॉस्टेल हडपण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते आम्ही असं होऊ देणार नाही। म्हणून आम्ही एकदम शांतप्रिय लोक आहे। आमच्या सोबत आम्ही एकदम प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही देशाचं प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सपोर्ट करतो, पण आमच्या सोबत असं होतंय हे एकदम चुकीचं होतंय आमच्या सोबत। नाही पण मग एक मिनिट, हे काय आणलंय? काय बोर्ड आहे? ही विक्री रद्द करा। अरे पण ट्रस्टीच्या नावावर जागा होती, त्यांनी ती विकली ना। ट्रस्टीने समाजाला चुकीची माहिती दिली, ट्रस्टीने समाजाला अंधारात ठेवून ही जागा विकलेली आहे आणि ही सेल डीड रद्द व्हावी हीच आमची अपेक्षा आहे। पण मग याच्यामध्ये ट्रस्टी बिल्डर असे सगळेच येतात, तुमचं म्हणणं आहे का? ते आता सर्वांना जगजाहीर आहे, ते ट्रस्टींनी कुठल्या पद्धतीने विकला आहे हे सगळ्यांनाच आयडिया आहे त्या गोष्टीची। त्यांनी काय माल प्रॅक्टिस केली तुमचं म्हणणं आहे? नक्कीच समाजाला अंधारात ठेवून जी गोष्ट करण्यात आलेली आहे ती 100% ते समाजाला अंधारात ठेवूनच त्यांनी केलंय। त्यामुळे हे 100% नाही, मी सांगतो 100% असं म्हणण्यात आलंय। ट्रस्टींनी असं सांगितलंय की इथली बिल्डिंग रिपेअर होत नाही, पण त्या जागेचा न स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आला, न कुठलंही लिगली काम करून ऑडिट कोणतं प्रेझेंट न करता तरी सुद्धा चॅरिटेबल कमिशनरनी ह्या गोष्टीसाठी परवानगी दिली आहे। आणि म्हणजे ज्यावेळेस पण आपण ट्रस्टीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केलाय त्यांनी कधीच आपल्याला भेट दिलेली नाहीये, कधीच कोणती गोष्ट ऑन पेपर दिलेली नाही। बिल्डरशी बोलणं झालं का? बाकी कोणाशी बोलणं झालं? बिल्डरचा प्रश्न नंतर येतो। पहिला गोष्ट म्हणजे ट्रस्टी आणि चॅरिटेबल कमिशनर जो विकतो तो विकूच शकत नाही। जर चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट ची जागा जर असेल तुम्ही ही विकूच शकत नाही। आणि त्या गोष्टीला दुसरं म्हणजे चॅरिटेबल कमिशनर ह्या गोष्टीला परवानगी देऊच शकत नाही। पहिली गोष्ट ही आहे। आणि त्यानंतर बिल्डर जरी यात मिसळून असतील तरी सगळ्यात महत्वाचं ट्रस्टी, चॅरिटेबल कमिशनर आणि मग बिल्डर सुद्धा हे सगळे ह्यात मिळून मिसळून सगळं कार्य केलेलं आहे। मिळून मिसळून केलं, ठीक आहे। त्या साईडला एकदा मला दाखवायचं तुम्हाला की बऱ्यापैकी जैन समाज सगळा एकत्र आलेला आहेत। त्यांचे जैन जे गुरु आहेत ते पण आलेले आहेत, ते म्हणतात अहिंसेवर विश्वास करतात, ते सुद्धा इथे आले। बऱ्यापैकी लोक जमलेत। कलेक्टर ऑफिसला संपूर्ण हा मोर्चा होता आणि ज्या ठिकाणी ते हॉस्टेल आहे त्या ठिकाणी हॉस्टेलवरून हा संपूर्ण मोर्चा जाणार होता।